हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेच्या आजच्या बुधवार 12 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा नाईकबाईंचा छळ करण्यात आला आहे. त्यांचा नवरा आणि त्यांची सासू या दोघींनी मिळून नाईकबाईंचा यथेच्छ छळ केला आणि नाईकबाई स्वतःच्या मुलीला मनाला सुद्धा हेच संस्कार देत आहे की बाईने असा छळ सहन करायचा असतो. मना आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न करते, परंतु नाईकबाई तिला काही बोलूच देत नाही, काही करू देत नाही. आणि इकडे या नाईकबाईंचा नवरा बंड्या तिकडे लाडबाईंच्या घरी गेला आहे आणि तेथे लाळ गाळतोय आणि या लाडबाईसुद्धा त्याला आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे आज न उद्या या बंड्याचं आणि लाडबाईंचं सुद्धा अफेअर होऊ शकतं असंच दिसतंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच या बंड्याने नाईकबाईंवर शाळेच्या आवारात हात उचललेला असतो. नाईकबाई म्हणतात, अहो हे काय करताय? शाळा आहे, येथे माझ्यावर हात उचलू नका, नाहीतर माझी नोकरी जाईल आणि नोकरी गेली तर. बंड्या चिडून म्हणतो, ए गप्प बस, तुझ्या नोकरीचं भूषण नको सांगू मला. शाळा आहे ना म्हणूनच अडवलंय स्वतःला, नाहीतर इथेच तुला चांगलं सोलून काढलं असतं. आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर घरी चालायचं, जर तुला इथे तमाशा नको असेल तर. नाईकबाई म्हणतात, फक्त थोडा वेळ, मीटिंग सुरू आहे, इन्स्पेक्शन सुरू आहे, मी विचारून येते. मग बंड्या म्हणतो, फक्त 15 मिनिटं, 15 मिनिटांच्या आत तू जर घरी पोहोचली नाही ना तर मग पाय काय होतं. असं म्हणून बंड्या रागारागाने तेथून निघून जातो आणि बिचाऱ्या नाईकबाई खूप दुःखी होतात. त्यांच्या पायाची चप्पल तुटलेली असते, त्या चपलीला सेफ्टी पिन लावतात आणि काय आपलं नशीब असा विचार करून रडत बसतात. पण त्यांच्या या अवस्थेला त्या स्वतःच जबाबदार आहे, यात कोणतीही शंका नाही आहे. नाईकबाई मागे वळून पाहतात तर बिचाऱ्या पिऊनला सुद्धा त्यांच्या अवस्थेकडे पाहून खूप वाईट वाटतं. पण नाईकबाई काही न बोलता तेथून निघून जातात. आणि इकडे इन्स्पेक्शनसाठी आलेले शिक्षणाधिकारी प्राचार्यांना विचारतात, बाहेर तो कोणाचा आवाज होता? मग मुख्याध्यापक सांगतात, ते नाईकबाईंचे मिस्टर आहेत हेमंत नाईक, त्यांचा आवाज होता. मग हे पर्यवेक्षक, हे शिक्षणाधिकारी विचारतात, ते नेहमी असे येतात का इथे आणि आरडाओरडा करतात का? प्राचार्य सांगतात, नाही नाही, नेहमी नाही येत, तेच म्हणजे कधी कधी येऊ शकतात असे. तेवढ्यात तावडे सर म्हणतात, अहो काय सांगू तुम्हाला, ते तर नेहमीच, पण तावडे पुढे काही सांगणार. इतक्यात नाईकबाई तेथे येतात आणि सांगतात, त्यांची मानसिक मनस्थिती ठीक नाहीये म्हणून ते असं करतात. सगळेजण गप्प बसतात आणि नाईकबाई शिक्षणाधिकाऱ्यांना सांगतात, तसे तर ते खूप चांगले आहेत. आज मी जे काही आहे, जे काही मिळवलं आहे ते फक्त त्यांच्यामुळे, पण सध्या त्यांची मानसिक परिस्थिती ठीक नाही आहे म्हणून ते कधीकधी असे येतात आणि असा गोंधळ घालतात. खरंच सॉरी, तुम्हाला सर्वांची मी माफी मागते. शिक्षणाधिकारी इट्स ओके म्हणतात आणि नाईकबाई मुख्याध्यापकांना विचारते, मी जाऊ का? मुख्याध्यापक हो म्हणतात आणि नाईकबाई तेथून बाहेर पडतात. शाळासुद्धा सुटलेली असते आणि तेवढ्यात खलिदासुद्धा बाहेर येते आणि विचारते, काय गं शारदा, काय झालं होतं? हेमंत येथे का आला होता? आणि ही गोष्ट तर नाईकबाईंना सुद्धा माहीत नसते की काय झालंय. नाईकबाई सांगतात, नक्कीच घरी काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला असेल, नाहीतर ते कधी असं. आणि नाईकबाईंना आठवतं की आज हेमंतने, बंड्याने तिच्यावर शाळेतच हात उचलला होता. आणि खलिदा विचारते, काय केलं हेमंतने? नाईकबाई सांगतात, सोड ना, त्याचं काय नाही, मला लवकर घरी जायचं आहे. तर खलिदा म्हणते, अगं पण तुझी सायकल. नाईकबाई सांगतात, त्याची चेन पडली आहे, मी कोणाला तरी पाठवते करायला. खलिदा म्हणते, नको टेन्शन घेऊ, मी करून पाठवते. आणि नाईकबाई या घराकडे यायला निघतात. आणि इकडे नाईकवाड्यामध्ये ही नानी बंड्याला चांगलंच सुनावते, बंड्या बंड्या, तुझा बायकोवर वचक राहिला नाही ना म्हणून तुझी बायको अशी वागतीये. तर हा बंड्या म्हणतो, अगं नानी मी काय करणार आहे, कधी कधी माझा सुद्धा नाईलाज होतो. तर नानी म्हणते, अरे नोकरीचा माज दाखवते ती, नोकरीचा माज. बंड्या म्हणतो, खरंय, एकतर हिच्यामुळे मला चांगली नोकरी मिळाली नाही, नाहीतर आज मी पण चांगल्या पगाराची नोकरी करत असतो, असे कॉन्ट्रॅक्ट घ्यावे लागले नसते मला. मग नानी म्हणते, अरे पण तू कमवतोय ना, आज नोकरीच्या जीवावर ही माज दाखवतीये, उद्या तोंड काळा करेल ही. आणि तेवढ्यात नाईकबाई घरी येतात. नाईकबाईंना पाहून हे दोघेही तिला डोळे दाखवतात. नाईकबाई घाबरून आतमध्ये येतात आणि विचारतात, काय झालं नानी, सांगा ना काय झालं? नानी आणि बंड्या नाईकबाईकडे रागारागाने पाहतात.
नानी आपला पदर खोचते आणि नाईकबाईंचा हात पकडून तिला किचनमध्ये घेऊन येते. नाईकबाई विचारतात काय झालं, आणि ही नानी कचऱ्याचा डबा समोर आणून ठेवते आणि विचारते हे काय आहे. नाईकबाई म्हणतात कचऱ्याचा डबा आहे. बंड्या नाईकबाईंवर हात उगारतो आणि म्हणतो, चेष्टा करतेस का, नीट प्रश्नांची उत्तर द्यायची, तो कचऱ्याचा डबा उघड. आणि नाईकबाई कचऱ्याचा डबा उघडतात तर त्यात अंड्याची टरफलं असतात. हे पाहून नाईकबाईंना मोठा धक्काच बसतो आणि नाईकबाई विचारतात या कचऱ्याच्या डब्यात अंड्याची टरफलं कशी काय आली. नानी म्हणते वा ग वा, स्वतःच अंडी खाल्ली आणि आता खोटं बोलतीयेस. अगं कैदाशीने माझं घर बाटवलंस, एकादशीच्या दिवशी अंडी खाल्लीस, मांसाहार केला, लाज नाही वाटत का तुला. नाईकबाई म्हणतात नाही नानी, मी नाही खाल्ली अंडी, मी शपथ घेऊन सांगते मी नाही खाल्ली अंडी. आणि मग हा बंड्या म्हणतो हो खरंय खरंय, ती शेजारची पाटलीनबाई आहे ना, तिने अंडी खाल्ली आणि आपल्या घरात टरफलं आणून टाकली. थांब, आज तिला काही सोडत नाही, तिला जाबच विचारतो. असं म्हणून बंड्या हा भांडायला बाहेर जातो. तेवढ्यात नाईकबाई त्याला थांबवते आणि म्हणते अहो काय करताय, त्या पाटीलबाई आपल्या घरात येऊन कशाला अंड्याची टरफलं टाकतील. बंड्या म्हणतो एवढी अक्कल आहे ना तुला, याचा अर्थ तूच ही अंडी खाल्ली आहेत, कारण या घरात तुझ्याशिवाय कुणीही मांसाहार कधीच केलेला नाहीये. नाईकबाईंना समजतं हे सगळं समीरचं काम आहे. मी त्याला सांगितलं होतं एकादशीच्या दिवशी अंडी खाऊ नको, पण त्याने ऐकलं नाही आणि अंडी खाल्ली. बंड्या चिडून म्हणतो आता का तुझी बोलती बंद झाली, बोल खरं, तूच खाल्ली ना अंडी. नाईकबाई सांगतात अहो मी अंडी खाल्लेली नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा. तर ही नानी म्हणते अगं खोटं बोलू नको, ही ना सगळ्या तुझ्या माहेरच्या संस्कारांची कमी आहे. मी तुला स्वतःच्या डोळ्यांनी तुझ्या माहेरी अंडी खाताना पाहिलंय. तुझ्या माहेरच्यांनी तुझं नाव टाकलं पण तू त्यांचे संस्कार नाही टाकले. तर नाईकबाई म्हणतात नानी मी तुम्हाला खरं सांगते, मी माझ्या माहेरी अंडी खायची, पण या घरात आल्यापासून मी कधीही अंडी खाल्ली नाहीये, मांसाहार केला नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा. परंतु ही नानी म्हणते गप ग खोटारडे, माझा तुझ्यावर बिलकुल विश्वास नाहीये, तू एक नंबरची खोटारडी आहे, माझं घर बाटवलंयस तू, लाज नाही वाटत का तुला एकादशीच्या दिवशी अंडी खायला, मांसाहार करायला. नाईकबाईंना समजतं या म्हातारीपुढे डोकं आपटून काही फायदा नाहीये. आणि मग नानी म्हणते ए बंड्या, जा आत्ताच्या आत्ता गोमूत्र घेऊन ये, आधी हिला पाच आणि मग संपूर्ण घरात शिंपड. आणि मग बंड्या गोमूत्र घेऊन येतो आणि नाईकबाईंना म्हणतो हे गोमूत्र पी. नाईकबाई म्हणतात नाही मी नाही पिणार, मी नाही केलाय मांसाहार. पण बंड्या ओरडून म्हणतो घे. नाईकबाई घाबरून नाईलाजाने हे गोमूत्र घेणार. इतक्यात या बंड्याला लाड मॅडमचा फोन येतो आणि बंड्या सांगतो लाड मॅडमचा फोन आहे. नानी म्हणते अरे मग घे ना. बंड्या फोन उचलतो आणि एकदम प्रेमाने हां बोला लाडबाई, यायचंय का, आत्ता येतो ह, लगेच येतो. आणि बंड्या जात असतो. नानी म्हणते अरे रिकाम्या हाताने जाऊ नको का, काहीतरी घेऊन जा, कामाची माणसं आहे. बंड्या हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. सगळं काही निस्तरलं असा विचार करून नाईकबाई जात असतात. तेवढ्यात ही नानी थांबवते आणि म्हणते ए कुठे चालली मांजरीसारखी दबक्या पावलाने, चल गोमूत्र पी, आज मी तुला स्वतःच्या हाताने गोमूत्र पाजणार. पण नाईकबाई म्हणतात नानी पण मी अंडी खाल्लीच नाहीये, मी गोमूत्र नाही पिणार. परंतु ही नानी जबरदस्तीने नाईकबाईंना गोमूत्र पाजणार. इतक्यात मना घरी येते आणि जोरात ओरडते नानी, आणि मना नानीला थांबवते. हे काय करतेस तू. तर नानी चिडून म्हणते ए चोंबडे, तू मध्ये येऊ नकोस, गप्प बस. मना विचारते पण नानी काय झालंय. नानी चिडून म्हणते आज एकादशीच्या दिवशी तुझ्या या आईने घरात अंडी खाल्लीये, मांसाहार केलाय. मनाला मोठा धक्काच बसतो. मना म्हणते शक्यच नाही, माझी आई असं कधी करूच शकत नाही. नानी म्हणते गप ग चोंबडे, तू सुद्धा तुझ्या आईसारखी खोटीच. मना म्हणते तुझ्या लाडक्या नातवाने, तुझ्या वंशाच्या दिवाने खाल्ली असतील अंडी. तर नानी म्हणते शक्यच नाही, त्याच्यावर माझे संस्कार आहे, तो असं कधीच करू शकत नाही. मना म्हणते हो का, चल आपण खऱ्याचं खरं खोट्याचं खोटं करूया. आणि मना ही समीरला आवाज देते दादा लवकर खाली ये. पण नाईकबाई नेहमीप्रमाणे अगं राहू दे म्हणा, नको म्हणा. पण मना म्हणते थांब ग तू आई. आणि तेवढ्या समीर खाली येतो आणि तो सुद्धा एकदम ह्या बंड्या आणि नानीसारखाच उद्धट, वळण नसलेला. तो विचारतो ए कशाला आवाज देतेस ग मला. मना म्हणते तुझ्या आवडत्या आजीला सांग, तू जिम केल्यानंतर, वर्कआउट केल्यानंतर प्रोटीन इंटेकसाठी अंडी खातो की नाही. पण हा समीर एक नंबरचा खोटाडा
तो म्हणतो, काही पण खोटे आरोप लावायचे नाही बरं का माझ्यावर. मी काही अंडी वगैरे खात नाही. कधी आयुष्यात अंड्याला आणि मांसाहाराला स्पर्शसुद्धा केलेला नाही आहे. आणि नानी कसं आहे ना, तू माझे लाड करते, मी तुझा लाडका आहे म्हणून ही जळते माझ्यावर. आणि नानीला आपल्या लाडक्या नातवाचं वंशाच्या दिवाचंच खरं वाटतं. आणि ती म्हणते, मला माहीतच होतं या चोंबडीवर या तिच्या आईचे संस्कार आहे ना. आई खोटाडी तशी ही पोरगीसुद्धा खोटाडी. खोटं बोलते ती, मला हे माहीतच होतं मनाला. आणि नाईकबाईंना खूप वाईट वाटतं. आणि समीर म्हणतो, नानी मी जाऊ का? नानी म्हणते, हो जा. आणि समीर वर निघून जातो. त्यानंतर मना तेथेच थांबलेली असते. आणि नाईकबाई या म्हणतात, चला मी आता जाते. पण ही नानी म्हणते, तुला शिक्षा मिळणारच. कान पकडून माफी मागायची आणि म्हणायचं, मी असं परत करणार नाही. मना म्हणते, नानी हे अति होतंय बरं का. परंतु नानी म्हणते, चोंबडे तू गप्प बस. चूक केली आहे तर शिक्षा मिळणारच. आणि नाईकबाई म्हणतात, मना तू बाहेरून आली आहे ना, जा फ्रेश हो. मना नाईलाजाने निघून जाते. आणि नाईकबाई कान पकडून हात जोडून माफी मागतात की नानी माझ्याकडून चूक झाली, मी परत अशी चूक करणार नाही. त्यामुळे नानींचा आत्मा सुखावतो. आणि इकडे बंड्या लाडबाईंच्या घरी पोहोचलेला असतो आणि त्याने चक्क आंबे आणलेले असतात. आंबे पाहून लाडबाई खूप खुश होतात आणि म्हणतात, तुम्ही माझ्यासाठी आंबे आणले? मग बंड्या खुशून म्हणतो, नानीचे संस्कार. आणि असा वर पाहतो तर लाडबाई म्हणते, अरे रे RIP. तर बंड्या म्हणतो, नाही नाही आहे अजून. लाडबाई म्हणते, आहे का? नाही मला वाटलं गेल्या की काय. बंड्या सांगतो, नाही आहे आहे. आणि माझी आई आहे ती, माझ्या आईचे संस्कार आहे माझ्यावर, मी तिला नानी म्हणतो ना. लाडबाई विचारते, मला असं वाटलं तुमची आजी. बंड्या सांगतो, नाही नाही माझी मुलं तिला नानी म्हणतात ना, म्हणून मी सुद्धा नानीच म्हणतो. लाडबाई विचारते, तुमची मुलं? आणि बंड्या हा चांगलाच मटकतो. लाडबाईसुद्धा त्याच्यावर फुल लाईन मारत असते. आणि इकडे नाईकबाई समीरच्या रूमवर येतात आणि त्याला जाब विचारतात, तू खोटं का बोललास? तुला मी सांगितलं होतं ना एकादशीच्या दिवशी अंडं खायचं नाही. तर समीर म्हणतो, मला प्रोटीन इनटेक हवं असतं. नाईकबाई त्याला ठणकावून सांगतात, मी तुला ऑप्शन दिले होते, मग तू ते का खाल्लंस? आणि वरतून तू नानीशी खोटं बोललास. मी जर त्यांना सगळं सत्य सांगितलं असतं तर. समीर नालायकासारखा पायावर पाय टाकून पायाची अडी घालून झोपतो आणि म्हणतो, तू जरी सांगितलं असतंस ना तरी नानीला तुझ्यावर कधीच विश्वास बसला नसता, तिने माझ्यावरच विश्वास ठेवला असता. नाईकबाईंना खूप वाईट वाटतं. आणि तेवढ्यात मनात येथे येते आणि म्हणते, खरंय याच्या नानीसारखाच हा सुद्धा एक नंबरचा चीटर आहे. हा समीर खूप चिडतो आणि म्हणतो, लहान बहिणे लहान बहिणीसारखं राहायचं, मला चीटर म्हणायचं नाही. पण मना काही ऐकत नाही आणि या दोघांमध्ये चांगलंच भांडण सुरू होतं. आणि इकडे लाडबाई या बंड्याला चांगलंच झाडावर चढवून देते आणि म्हणते, तुम्ही आमच्या बंगल्याच्या साफसफाईचे कॉन्ट्रॅक्टर ना? बंड्या हो म्हणतो. लाडबाई म्हणते, विश्वासच बसत नाही, कारण तुमची पर्सनॅलिटी इतकी भारी ना, असं वाटतं तुम्ही एखादे क्लास 1 ऑफिसर आहात. मग असं कसं? बंड्या सांगतो, नशिबाचे भोग, दुसरं काय. तेवढ्यात या लाडबाईची असिस्टंट कल्याणी म्हणते, पण आता तुम्ही लाडबाईंच्या सानिध्यात आला ना, लाडबाई म्हणजे परीस आहे परीस. तुमच्यासारख्या दगडाचं सुद्धा सोनं नक्कीच करतील, तुम्ही पाहतच राहा. आणि लाडबाई मटकत मटकत म्हणते, काय कल्याणी एवढी स्तुती करायची असते का? कल्याणी म्हणते, अगं बाई आता काय मी खोटं बोलते का? आणि लाडबाई आपले केस असे जोरात इकडे भिरकावते आणि ते बंड्याच्या चेहऱ्यावर लागतात. बंड्या हरूनच जातो. लाडबाई खुर्चीवर बसते आणि म्हणते, हेमंतराव हेमंतराव. पण या बंड्याचं काही लक्षच नसतं. बंड्या भानावर येतो आणि विचारतो, काय? लाडबाई विचारतात, तुमच्या घरी कोण कोण असतं? आणि बंड्या सांगतो, माझी आई, माझी बायको, माझी 3 मुलं, 2 मुली आणि 1 मुलगा. हे ऐकून लाडबाईंना आश्चर्याचा धक्का बसतो की बंड्याला मुलंसुद्धा आहेत. आणि इकडे नाईकबाई समीरला म्हणतात, जा तुझ्या दुकानावर जा. समीर सांगतो, माणसं आहेत तेथे. नाईकबाई त्याला समजावून सांगतात, माणसं जरी असली ना तरी आपल्या बिझनेसकडे आपण लक्ष द्यावं. आज मी चटणी नेली होती म्हणून सगळं मॅनेज झालं, नाहीतर तुझ्या माणसांनी चटणी नव्हती लावली सँडविचला. हा समीर चिडून म्हणतो, तू केलं ना मॅनेज, आता कशाला कटकट करतीयेस? नाईकबाई म्हणतात, असं झोपून राहायचं, चल जा बरं लवकर तुझ्या दुकानावर. पण समीर काय ऐकत नाही. आणि इकडे लाडबाई बंड्याला विचारतात, तुमची मुलं शाळेत आहे का? तर बंड्या सांगतो, शाळेत होते, माझ्या मुलाचं तर लग्न झालंय
आणि माझ्या दुसऱ्या मुलीचं सुद्धा लग्न झालंय आणि तिला तर एक मुलगी सुद्धा आहे, 5 वर्षांची नात आहे मला. हे ऐकून लाडबाईंना खूप आश्चर्य वाटतं. लाडबाई म्हणतात, अरे देवा, माझा तर विश्वासच बसत नाही, तुम्ही तर किती तरुण दिसतात. कल्याणी विचारते, आणि तुमची दुसरी मुलगी काय करते? हा बंड्या सांगतो, ती आता कॉलेजमध्ये आहे, 2 वर्षांनी तिचं शिक्षण पूर्ण झालं की तिचं सुद्धा लग्न लावून देणार. आणि ही बंडी लाडबाई म्हणते, खरंच हेमंतराव, तुम्ही किती तरुण दिसता, तुम्ही आजोबा आहात हे कळतच नाही. बंड्या भलताच खुश होतो आणि म्हणतो, आता काय, नशीबच असतं प्रत्येकाचं. लाडबाई विचारते, आणि तुमची बायको? बंड्या सांगतो, माझी बायको ती शिक्षक आहे, इथं समोरच शाळेत शिकवते, शारदा नाव आहे तिचं. घरातील भाजीपाल्याचं ती पाहते आणि मी डबल ड्युटी करतो, घराचा सगळा भार मीच उचलतो. लाडबाई त्याचं कौतुक करतात. बंड्या आपल्या खोट्या केसांवर हात फिरून फिरून भलताच खुश होतो. आणि इकडे मना पुन्हा एकदा या समीरला चीटर म्हणते. समीर आणि मनामध्ये भांडणं सुरू होतात. नाईकबाई समीरला गप्प बसवतात आणि म्हणतात, आत्ताच्या आत्ता जा, आणि मना तूही जा. मना निघून जाते आणि नाईकबाई समीरला ठणकावून सांगतात, तुझ्या बायकोला जयंतीला आज माहेराहून घेऊन यायचंय. पण या समीरची तशी काही इच्छा नसते, त्यामुळे तो चिडचिड करतो. आणि इकडे लाडबाईंची सेक्रेटरी म्हणते, तुमची बायको शाळेत म्हणजे नाईकबाई का? हा बंडा विचारतो, तुम्हाला कसं माहीत? तर ही कल्याणी सांगते, अहो गावात त्यांचं किती नाव आहे, त्यांना लोक सरस्वती म्हणतात, सरस्वती. बंड्या म्हणतो, कशाचं काय, साधी प्रायमरीची टीचर आहे ती, पण उगाचच गाववाले तिला डोक्यावर घेतात. यावरून या लाडबाईला कळतं की बंड्याचं आणि नाईकबाईंचं काही जमत नाही. लाडबाईला आठवतं की सकाळी नाईकबाई आपल्यावर कशी ओरडली होती, म्हणजे या लाडबाईचा इगो दुखावला गेलाय आणि ती नाईकबाईंना त्रास देणार एवढं मात्र नक्की. नाईकबाई किचनमध्ये स्वयंपाक बनवत असतात. तेवढ्यात मनात येथे येते आणि विचारते, तू त्या समीरला आणि नानीला का पाठीशी घालतेस? नानीला सगळं खरं खरं सांगायचं ना की तिच्या लाडक्या नातवानेच अंडी खाल्ली होती. तर नाईकबाई तिला समजावून सांगतात, मना, मी जरी सांगितलं असतं तरी त्यांना पटलं नसतं, त्यांचा समीरवर खूप विश्वास आहे, त्यामुळे मी माफी मागितली आणि विषय संपवला. परंतु मनाला हे बिलकुल आवडत नाही. आणि इकडे हा समीर त्याच्या गर्लफ्रेंडशी फोनवर मस्त व्हिडिओ कॉलवर बोलत असतो. आणि तेवढ्यात समीरची बायको जयंती तेथे येते. जयंती ही सोशल मीडिया स्टार आहे आणि 24 तास तिचा सेल्फी कॅमेरा ऑनच असतो. जयंतीला पाहून समीरला मोठा धक्काच बसतो. आणि इकडे मना नाईकबाईंना विचारते, घरात सगळे तुला त्रास देतात, नानी आणि बाबा तर त्रास देतातच, जयंती आणि दादासुद्धा त्रास देतात, तुझ्यावर दादागिरी करतात, काकू मोठी आहे म्हणून ती सुद्धा तुझा फायदा उचलते आणि तू सगळं सहन करते. नाईकबाई म्हणतात, कसं आहे ना मना, समोरच्या माणसाला आपलं मानलं की त्याचे गुण दोष सगळे आपले मानले पाहिजेत आणि त्याचा आपल्याला त्रास होता कामा नये. नात्यात हे आवडतं ते आवडतं असं करून चालत नाही. आणि इकडे जयंती सोशल मीडियावर लाईव्ह असते आणि क्यूट पांडा म्हणून समीरला सगळ्यांना दाखवते. हे दोघे सगळ्यांना हाय करतात आणि मग हा ब्लॉग ती संपवते. मग समीर आणि जयंती हे दोघे एकमेकांना मिठी मारतात. समीर तिला जवळ घेतो, पण समीर हा फक्त जयंतीच्या समोर समोर गोड बोलत असतो आणि तिच्या पाठीमागे त्याची लफडी सुरू असतात. आणि जयंतीला हे काही माहीत नसतं. जयंतीसुद्धा आपल्या नवऱ्यासारखीचे काही कामाची नाही आहे. आणि इकडे नाईकबाई जयंतीसाठी चक्क पनीर भुर्जी बनवत असतात. मना विचारते, तू उगाचच तिची इतके लाड करतेस, ती तुझा अपमान करते आणि तू तिचे लाड करते. इकडे लगेच जयंती किचनमध्ये येते आणि विचारते, आज जेवणाचा मेनू काय आहे? मना चिडून म्हणते, हे हॉटेल नाही आहे, जेवणाला काय आहे असं विचारायचं. तर जयंती विचारते, जेवणाला काय आहे? नाईकबाई सांगतात, तुझ्या आवडतीची भाजी आहे, भोपळ्याची. पण जयंती सांगते, मला नाही आवडत. मग नाईकबाई तिला सांगतात, तुझ्यासाठी पनीर भुर्जी बनवली आहे. हे ऐकून जयंती खूप खुश होते आणि आनंदाने हात धुवायला निघून जाते. पण मनाला हे बिलकुल आवडत नाही. मनात चिडून म्हणते, आई, कधी कधी मला असं वाटतं मी तुझी मुलगी नाही आहे, मी तुझी सून आहे, कारण तू माझे लाड करतच नाही. हे ऐकून नाईकबाईंना वाईट वाटतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच इंटरेस्टिंग होता. काही नवीन कॅरेक्टर्स आपल्याला भेटले आहेत, काही नवीन गोष्टीसुद्धा कळाल्या. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नाईकबाईंची मुलं घरी येतील तेव्हा
नाईकबाईंचा नवरा बंड्या पुन्हा त्यांच्यावर चिडणार आणि मुलं बंड्याला ठणकावून सांगणार, आमच्या नाईकबाईंवर ओरडायचं नाही. हे ऐकून बंड्याला खूप राग येईल आणि बंड्या चिडून म्हणेल, आधी तर गावकरीच मला बोलायचे, आता तुझे हे विद्यार्थीसुद्धा मला बोलायला लागले आहेत. आता त्यांना सतरंजी मिळणार नाही, त्यांना शिक्षा, त्यांनी जमिनीवर गाठ्यात बसायचं. नाईकबाई खूप दुःखी होतील आणि म्हणतील, प्लीज असं करू नका, हवं तर मला शिक्षा द्या. आणि मग हा बंड्या सतरंजी देईल, पण स्टूल घेऊन जाईल आणि नाईकबाईंना शिकवणी होईपर्यंत उभं राहण्याची शिक्षा देईल. आणि नाईकबाई स्वतःच्या मुलांचा त्रास वाचवण्यासाठी यासाठी हो म्हणतील. आणि मग सगळी मुलं नाईकबाईंना मिठी मारतील. मुलांना सुद्धा नाईकबाईंबद्दल वाईट वाटत असेल, परंतु नाईकबाईंना मात्र काहीच वाटणार नाही. फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.